30 जूनपर्यंत कर्जमाफी द्या, नाहीतर रेल्वे रुळावर एकही चाक धावू देणार नाही. बच्चू कडूंनी महायुतीला थेट इशारा दिला. आणि या संदर्भात बच्चू कडू यांच्यासोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर सरकारच्या माध्यमातून तारीख निश्चित ते आश्वासन देण्यात आलं. आज त्या संदर्भात नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. आपल्यासोबत स्वतः बच्चू कडू जे आहेत. भाऊ, आज बैठक पार पडलेली आहे, काय नेमकं ठरलं आजच्या बैठकीमध्ये? पहिले तर मी आभार मानतो की त्यांनी 20,000 कोटीची तरतूद केली, पण हे करत असताना त्याचं पूर्ण समाधान होत नाही, उलट शेतकऱ्याच्या अडचणी वाढत चाललेल्या आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट का तुम्ही 1 वर्षाची स्थगिती देत आहे, म्हणजे पुढच्या ऑक्टोबर 2026च्या ऑक्टोबरपर्यंत तुम्ही वसुली करता येत नाही, म्हणजे साधी वसुलीला पण स्थगिती आहे. असं असताना चालू रनिंग वर्ष शेतकऱ्याचं जो सगळ्यात संकटात आहे, जो सगळ्यात जास्त नुकसान झालं आहे, त्याचं शेत वाहून गेलं, घर वाहून गेलं, त्यालाच तुम्ही कर्जमाफीत घेत नाही आहे, म्हणजे हा एक नवीनच चमत्कार आहे. मात्र जी तारीख सरकारच्या वतीने निश्चित करण्यात आलेली आहे कर्जमाफी संदर्भातील आपल्याला आश्वासन दिलं, त्यावेळेस जर कर्जमाफी झाली नाही तर पुढील गनिमिका व बच्चू भाऊंचा काय राहणार? तर मी सांगितलं ना का रेल्वेचा रूट दिसेल पण चक्का दिसणार नाही, माणसं राहणार नाही, पण रेल्वे थांबल्याशिवाय राहणार नाही. काल 3 तास मी रुळावर फिरत होतोय रात्री थंडीत. त्याच्यानं 1 जुलै तुम्ही जर निर्णय हा सरसकट म्हणजे या वर्षीच्या चालू कर्जदाराचं जर थकबाकी केली ना, तिची माफ केली नाही, तर आम्ही रेल्वे धावू देणार नाही महाराष्ट्रात. लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.